कोणताही पुरावा मागे ठेवायचा नसतो असे आमचे आबासाहेब म्हणतात. हो पण हो, आम्ही तर पुरते घाबरून गेलो होतो. भीतीने पार थरकाप उडाला होता आमचा. आम्हास वाटले आता सब कुछ खतम. माझ्या डोळ्यासमोर तर आग्र्याचा बंदीखाना दिसू लागला. पण शंभूराजे शंभूराजे नाही, शिवनंदन. शिवनंदन, वा. तुम्ही हे नाव सांगितलेत ना, तीही मेघ आमच्या लक्षात आली. तुम्ही नाव सांगितलेतही आणि सांगितलेही नाहीत. अरे, शिवनंदनचा दुसरा अर्थ शिवरायांचे सुपुत्र असाही होतो. हो खरंच, तुम्ही खूप चतुर आहात. आणि त्या चतुरपणास हजरजबाबीपणाही लाभलाय. आणि कडी म्हणजे यांनी दक्षिणा घेतली त्या अंमलदाराकडून. म्हणून तर खात्री पटली त्याची. आणि नंदना, एवढ्या कमी वेळात तुम्ही वेषांतर केले कसे? दारावर थाप पडली तेव्हा आम्ही सावध झालो. आणि खर तर यापूर्वीही आम्ही सावध होतो. जेव्हा शेजारच्या जमनाबाईंनी आम्हाला पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात लालसा दिसली, फितुरी दिसली. तेव्हाच आम्हाला संकटाची चाहूल लागली. आणि कृष्णाजी काकांना जसं ओढत नेलं तसंच आम्ही आमच्या हातात वस्तारा घेतला. मग आम्ही वेषांतर करून बाहेर आलो. केवढी ही चलाखी. खर तर हे शिक्षण आम्हाला मुद्दामून दिलेले होते. वेश बदलणे, रूप पालटणे, विविध पशु पक्ष्यांचे आवाज काढणे. ते आता आमच्या लक्षात आले. हो पण तुम्ही शिवस्तुती म्हणालात, तुम्हाला संस्कृत श्लोक कसे हो पाठ? ते आम्हास केशव पंडितांनी शिकवले. आमचे आबासाहेब आणि आऊसाहेब संस्कृत बोलतात. आम्ही ही हिंदी, उर्दू जाणतो आणि कन्नडही बोलतो. शंभूराजे, अहो तुम्ही खरोखरच अलौकिक मूल आहात. हे सर्व शिकलात आणि त्याच्या जोडीला एवढा निर्भयपणा. अहो तुम्ही ज्या आत्मविश्वासाने त्या अंमलदाराशी बोललात त्याची खात्रीच पटली आणि संकट टळलं. हा सगळा गनिमी काव्याचा भाग आहे. आम्हालाही शिकवा तुमचा गनिमी कावा. हो, जरूर शिकवू. पण आम्हालाही ब्रजभाषेतील काव्य ऐकवाल? हो, ते तर आमचे मुखोद्गत आहे. आणि आमचे मित्र हरिप्रसाद, त्यांनाही बोलवून घेतो. बोलवा, पण माणूस खात्रीतला असावा. कारण संकट अजूनही टळलेलं नाही. आऊसाहेब, हा आऊसाहेब वर्दी न देता चालू माफी करा.
प्रसंग काही बाका? हवं खुश खबर घेऊन आलोय आणि खबर बी अशी की माझं भानच हरपलं बघा. कोणती खबर? महाराज स्वराज्यात पोचलं. काय? शिवबा पोचले? महाराज स्वराज्यात पोचले? होय, आणि ते बी एकदम आज्यात, म्हणजे एकदम सुखरूप. आई भवानी, आई शिरकाई, आम्ही या शब्दांची आतुरतेने वाट बघत होतो, झुरत होतो ही खबर ऐकण्यासाठी. पण खबर काही येत नव्हती. नशीब शिवबांची, आमची, स्वराज्याची कसोटी बघत होते. पण शिवबाच्या पाठीशी रयतेचे आशीर्वाद म्हणून एवढ्या कठीण प्रसंगातही ते तरुण गेले. आम्ही भरून पावलो. कुठपर्यंत आलेत शिवबा? आता तसं खात्रीशीर काही कळलं नाही, पण असत्याल दर मजलवर. गडावरच्या कारभाऱ्यांना खबर द्या. मोरोपंत अण्णाजी दत्तो पायथ्याशीच होते. त्यास ती खबर मिळाली. दोघं बी घोड्यावर मान टाकून महाराजांनी सामोरं गेले बी. आज आनंदाचा सण. अवघ्यानं कळू द्या, राजगडाला कळू द्या, रयतेला, स्वराज्याला कळू द्या. त्यांचे शिवबा आले, त्यांचे महाराज आले. पुतळाबाई, पुतळाबाई. थोरल्याबाई साहेब, अहो अहो काय झालं काय? अहो वेळ लागेल आज आम्हाला, वेळ लागेल. अहो पण झालंय तरी काय? महाराज आलेत, स्वराज्यात सुखरूप आले. महाराज आले? हो आले. आई भवानीने आमची हाक ऐकली. अखेर तिला मायेचा पाझर फुटला. महादेवाला जाग आली. हो, महादेवाला जाग आली. आई शिरकाईने गाऱ्हाण ऐकलं. तिने आपला आब राखला. खरंच हो, किती दिवसांनी दिसणार आपल्याला महाराज, आणि किती दिवसांनी दिसणार शंभू बाळ. खूप हाल झाले आपल्या लेकराचे. खूप लांब राहिलं लेकरू आपल्यापासून. हो ना, आज 6 महिने झाले बाप लेक दोघंच्या दोघं गेलेत. नुसते गेले नाहीत तर कैदेत पडावं लागलं त्यांना बादशहाच्या. त्यात एक एक खबरा. आज कैद, उद्या पहारे सक्त झाले, ठार मारणार, रोज धरका पुढायचा. हो तर, आणि आपण धास्तावून जाऊ म्हणून कितीतरी खबरा आपल्यापर्यंत पोहोचायच्याच नाही. पण आता संकट टळलंय. आणि पुतळा राणी साहेब, आता हे रडणं कडी कुलूप लावून डांबून ठेवा आणि आसवांना हद्दपार करा. डोळे पुसा बघू. पंचारतीची तयारी करा. हो जी, पंचारती तयार करतो. गडावरच्या हर एक देवळात अभिषेक पूजा करायला सांगतो. सगुणाबाई, तुम्ही महादरवाजा तोरणं बांधा, रांगोळ्या काढा, महाराजांचा महाल सजवा. जी, असं वाटतंय आज राजगडाच्या पहिल्या पायरीवर रांगोळी काढावी. गडावरच्या देवळासमोर सडा संमार्जन करावं. सकवारबाई, तुम्ही पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करायला घ्या. जी, आम्ही पुरणपोळ्या करायला घेतो. 500 माणसांचा स्वयंपाक करतो. 6 महिने झाले गडावर गोड पदार्थ बनला नाही. खरं तर काय करावं काय नाही करावं काही सुचतच नाहीये. आम्हाला तर असं वाटतं पहिले महाराजांना डोळे भरून बघून घ्यावं, आणि मग चला आवरा आता. आणि ते येण्याआधी गडावरची सगळी मरगळ झटकून टाकली पाहिजे. आणखी या धांदलीत एक गोष्ट आपण विसरून जाऊ. काय बरं? येसूबाई, खरंच हो? शृंगारपुरी निरोप धाडून त्यांना तातडीने बोलवून घेऊया. हो तर, शंभूराजांचा माणूस पाहिजे की नाही गडावर? आऊसाहेब, काय ग, काही खबर शिवबांची? नाही, पण गोसावी आलेत भेटायला. त्यांना सांगा, आज शिवबा आणि बाळराजेशिवाय आम्ही कोणासही भेटणार नाही. त्यांनी हट्टच धरलाय. तरीही सांगा त्यांना, आज आम्ही शिवबा आणि बाळराजेंचेच तोंड पाहणार. आणि जर त्यांना दानधर्म हवा असेल तर पुतळाबाईंना सांगा आणि त्यांना सदरेवर थांबायला सांगा. आता शिवबाशिवाय कोणालाही भेटायचे नाही. गोसाव्याची भेट टाळू नये. कधीही टाळली नाही.
पण आता सहनशक्तीचा कडेलोट झालाय. आता या नेत्रांना दुसरे काही पाहायचे नाही. बघायचे ते फक्त शिवबांना. काय करताय बुवा? तुम्ही आमच्या पाय शिवबा, शिवबा, शिवबा आले. आमचे लेकरू आले. स्वराज्याचे धनी आले. नौबत वाजवा तोफांची, भांडी वाजवा, सरबत्ती द्या. शिवबा, शिवबा, या क्षणाला कोणाची दृष्ट लागू नये. या क्षणाला असे घट्ट धरून ठेवावे बंद कुपीत. यासारखा आनंद तो कोणता? यासाठी तर केला होता सगळा अट्टास. याच्यासाठीच चालला होता सगळा अट्टापट. आम्हाला सुचत नाहीये. मग आम्ही हसतोय, आम्ही रडतोय, काहीच उमगत नाही आम्हाला. पृथ्वी मोलाचे शिवबा, औरंगजेबाच्या मिठीतून सुटून आला तुम्ही. आता यापुढे काहीच उणे नाही. किती परीक्षा घेतात, खूप वाट बघायला लावतात. अख्खा राजगड डोळ्यात प्राण आणून वाट बघत होता तुमची. रयत कासावेस झाली होती. म्हणून आई जगदंबेने आमची साद ऐकली. हो साहेब, किती सोसलं असेल, किती भोगलं असेल. कसे आलात, कुठून आलात, आई जगदंबेलाच ठाऊक. आज आम्ही औक्षण करणार आहोत तुमचे. कल्याणी, पंचारती तयार ठेवायला सांगा आमच्या सुनबाईंना. दिवस मावळला तरी अजून नौबत झडली नाही की महाराजांची खबर नाही. असतील हो वाटेवर, नाहीतर काय सांगावं, कदाचित गडाची पायरीही चढत असतील. महाराज यायला पाहिजे होते हो आतापर्यंत. आम्ही पाहिलं उझरत. नाही, ते कोणतरी गोसावी आहेत. पण एकदम जाऊन आऊसाहेबांच्या महाली बसले. ओळखीचा असेल कदाचित, आणि हा शुभशकूनच म्हणायचा. शुभशकून आहेच हो, पण आपली धांदल चाललीये वेगळीच. आपण महाराजांना पाहण्यासाठी आतुर झालोय, आणि हे काय मध्येच. असू द्या हो, सर्वांची पुण्याई पाठीशी उभी राहिली. हो, बरं आपण बोलत काय बसलोय. चला, आऊसाहेबांनी बोलवलं नाही का? चला. पण थोरल्या बाई साहेब, आऊसाहेबांना सांगा, पंचारतीने महाराजांना औक्षण होईल, बाकी कुणाचं नाही. अगदी बरोबर. चला. आता ही तोफांची सरबत्ती ऐकून रयतेचा जीव भांड्यात पडेल. फुलस्वर सांगून गावागावात आम्ही सुखरूप असल्याची खबर देऊ. दिली पाहिजे. लोकांचा जीव लागलाय तुमच्याकडे शिवबा. पण आऊसाहेब, एका गोष्टीची मात्र दाद द्यायला हवी. कोणत्या? आम्ही कैदेत अडकलो, दिवस मास लोटले, पण स्वराज्यावरची पकड तुम्ही ढिली होऊन दिली नाहीत. उलट रांगडा स्वराज्यात घेतलात. संधी होती, आम्ही दवडली नाही. काय असतं शिवबा, असे मोजकेच प्रसंग असतात, लोकांना भारावून टाकण्याचे, त्यांना जबाबदारीची जाणीव करून देण्याचे. रांगणा घेणं हा त्यातलाच एक प्रसंग. शिवाय कोणत्याही परिस्थितीत स्वराज्य चालणारच आहे, चालवायचेच आहे,
हा विचार लोकांपर्यंत पोचवायचा होता. तो पोचवला. याचा आम्हाला आनंद वाटतो. शिवबा, तुम्हाला बघून आमचे भानच हरपले. पण आमचे शंभू बाळ कुठे आहेत? आऊसाहेब, आपले शंभूराजे आपण हसतात. हो, आपलं हे रूप बघून आम्हाला हसू येतं. पण याच रूपात आम्ही पुन्हा संसारात आलो. खरं तर माणूस गोसावी होऊन घरापासून दूर धावतो, पण तुम्ही गोसावी होऊन घराकडे धावत होतात. खरंय आऊसाहेब, त्या औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यासाठी आम्ही काय काय नाही केला. आधी हा वेश बदला बघू. गोसावी रूपात औक्षण करायचं म्हणजे हो ना, पण मग हा वेश तुम्हीच घेतलाय की शंभू बाळांनीही? अगं बाई, खरंच शंभूबाळ कुठे आहेत? खरंच हो, कुठे आहेत शंभूबाळ? लपले असतील. तसा त्यांचा मूळचा स्वभाव खट्याळ. शंभूबाळ, 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 शंभूबाळ. थांबा, आम्ही समोर गेल्याशिवाय शंभू बाळ येणार नाहीत. मग आणा लवकर त्यांना. हो ना, भूक लागली असेल त्यांना खूप. केवढी दौडधूप झाली. शंभूबाळ, शंभूबाळ. थांबा, आम्ही बोलावतो त्यांना. शंभू बाळ, शंभू बाळ. शंभू बाळ, शंभू बाळ, शंभू बाळ. शंभू बाळ, शंभूबाळ, शंभूबाळ, शंभूबाळ. शंभू बाळ, शंभू बाळ, शंभू बाळ. शंभूबाळ, शंभूबाळ, शंभू बाळ, शंभू बाळ. तुम्ही म्हणाला होतात ना, तसं आम्ही तुम्हाला सामोरं आलोय. आता या बघू. कुठे आहेत शंभूबाळ? कुठे आहेत महाराज शंभूबाळ? शिवबा, आता बास झाली लपाछपी. कुठे आहेत आमचे शंभू बाळ? आऊसाहेब, शंभूराजे येणार नाहीत. म्हणजे कधीच येणार नाहीत. मतलब? शंभूराजे रस्त्यात काय झाले? आपल्याला सोडून
कायमचे निघून गेले.